तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी जोडले गेलेले आहेत खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे। अरविंद सर, खरं तर भारतासोबत जगभरासाठी अभिमानाचा क्षण आहे। भारतीयांचे डोळे आसुसलेले आहेत हा क्षण पाहण्यासाठी। अनेक प्रयोग केले गेलेत त्या ठिकाणी। या प्रयोगांबद्दलची आम्हाला माहिती मिळेल का? तुम्ही आता म्हणाला तसं जवळजवळ 7 प्रयोग करण्यात आले। त्याच्यातले 7 प्रयोग तर भारताचेच होते आणि हे प्रयोग जे आहेत ते जीवशास्त्राच्या संदर्भात होते। त्याच्यानंतर आपले जे स्नायू आहेत त्याच्या संदर्भात होते। त्याच्यानंतर काही मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे ते अगदी सूक्ष्म गुरुत्वीय बलामध्ये काही प्रयोग करण्यात आले होते। असे अनेक प्रयोग त्यांनी गेल्या 15 दिवसात केलेले आहेत आणि हे प्रयोग जे आहेत ते ऑनगोईंग आहेत, म्हणजे वरचे हे चालतच असतात हे प्रयोग। तर अशा पद्धतीने ते प्रयोग करून आता आपण ते मगाशी ऐकलं की अजून ते वातावरणात त्यांनी प्रवेश नाही केलेला। त्यांचं डी ऑर्बिट बर्न सुरू झालेलं आहे, म्हणजे आपल्या कक्षेपासून आता पृथ्वीच्या वातावरणाकडे त्यांनी यायला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक काही मिनिटांनी म्हणजे 15 मिनिटांनी ते वातावरणाच्या दिशेने येतील। निश्चितच नक्की ही प्रोसेस कशी असते हे आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की अंतराळातून जेव्हा एखादं यान पृथ्वीकडे परतणार असतं ती प्रोसेस नेमकी कशी असते? बघा, असं असतं की हे ड्रॅगॉन यान जे आहे ते ज्या शुभांशु शुक्ला आणि इतर तिघांना घेऊन गेलं ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी जोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा यांची परतीची वेळ सुरू झाली तेव्हा हे आपल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधनं आपल्या ड्रॅगॉन कॅप्सूलमध्ये आलं। मग त्या दोघांमधली जी जागा आहे त्याच्यामध्ये जिथे वायू होता ते निर्वात करण्यात आली। मग ती झाल्यानंतर मग दोघांमधले कनेक्शन जे ते हळूहळू एक काढण्यात आले आणि ह्याला जवळजवळ त्यांना 2 तास लागले हे सगळं करायला। आणि त्याच्यातली अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे जी नाळ जी असते 2 ह्याच्यामधली ती तोडण्यात आली, ती अलग करण्यात आली आणि मग आता हे यान ड्रॅगॉन कॅप्सूल आहे ते पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करू लागलं। आता ते जेव्हा स्पेस स्टेशन पासून वेगळं झालं तेव्हा थोडा वेळ ते त्याच दिशेने जात होतं। मग सुमारे तासभराने ते त्याची दिशा बदलून मग त्याला दुसऱ्या कक्षेत आणण्यात आलं आणि त्याच कक्षेतनं ते प्रवास करत करत आजपर्यंत खाली येत त्यांनी मगाशी जे डी ऑर्बिट बर्न मी तुम्हाला म्हणालो तर ते डी ऑर्बिट बर्न त्याचं सुरू झालं आणि ते जवळजवळ 10-18 मिनिटं ते डी ऑर्बिट बर्न चालू होतं आणि मग ते डी ऑर्बिट बर्न झाल्यानंतर त्याची दिशा जी आहे ते आता बरोबर आपल्या पृथ्वीच्या दिशेने आहे आणि आपण बघतो की आता ते जपानच्या वरच्या पुढच्या भागातनं गेलेलं आहे। मग आणखीन ते उत्तरेला ग्रीनलँडच्या तिथनं जाईल आणि मग ते पॅसिफिक ओशनकडे त्याचा उतरण्याची तयारी आहे। तिथे सुद्धा त्यांचे 3 स्टेशन्स आहेत। आपल्याला अजून कळायला थोडा वेळ लागेल की नेमकं कुठल्या इथे उतरणार आहेत, पण तिथे जय्यत तयारी सुरू झाली आहे यांचं स्वागत करण्याकरता। निश्चितच अरविंदजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।